नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बनावट सही दोषींवर कार्यवाहीसाठी अवधूतवाडी पोलीस स्टेशन समोर 25 मार्चला आमरण उपोषण. यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ रजिस्टर नंबर 360 त्रैवार्षिक निवडणूक 24-27 कालावधीसाठी. तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता करण्यात आल्याचा गौप्यस्फोट संस्था सदस्य असलेल्या 3 सदस्यांनी केला. प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून संस्था अधिनियम कायदा पायदळी तुडविण्यात आल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. सदर निवडणुकीची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. सदस्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या. नाहरकत अर्जावर सुद्धा बनावट सह्या आढळून आल्यावर सदस्य असलेल्या श्री प्रल्हाद इंगळे, 2 श्री गजानन कासावार राहणार वणी, 3 श्री विठ्ठलनाथ नवले राहणार चाणी कामठवाडा यांनी सदर प्रकरणात दाद मागण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय यवतमाळ येथे आपला तक्रार अर्ज आरोपी डॉक्टर अशोक फुटाणे, उपाध्यक्ष व इतर यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. सदर प्रकरणात 21 मार्च 2024 ला फेरफार अर्ज फुटाणे, उपाध्यक्ष यांनी प्रतिज्ञा लेख व इतर कागदपत्रे सत्य असल्याबाबत इकरारनामा दिला, परंतु तो खोटा आहे अशी तक्रार अर्जदारांनी धर्मदाय आयुक्त यवतमाळ यांचेकडे केली. सदर अर्जावर सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी 9 सप्टेंबर 2024 ला सुनावणी केली. त्यावेळी त्यांनी असे तोंडी सांगितले की बनावट सही ही बाब फौजदारी स्वरूपाची असल्यामुळे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही असे सुनावणी करतेवेळी सांगितले. नंतर श्री इंगळे व इतर अर्जदार यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ अधीक्षक कार्यालय येथे तक्रार दिली. अधीक्षक कार्यालयाकडून हे प्रकरण अवधूतवाडी पोलीस स्टेशनकडे फुटाणे व संबंधित संस्था ही अवधूतवाडी क्षेत्रातील असल्यामुळे प्रकरण वर्ग करण्यात आले. अवधूतवाडी पोलीस स्टेशनकडून सदर बनावट सही प्रकरणात नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असताना अर्जदारांच्या साक्षी घेणे, सह्या बनावट आहे काय याचा हस्ताक्षर तज्ञ बोलावून तपास करणे इत्यादी बाबी करणे आवश्यक असताना त्याने सदर बाबी केल्या नाहीत. प्रशासकीयरित्या ही बाब बरोबर नाही. सदर प्रकरणात दोषींवर कार्यवाही व्हावी या आपल्या न्याय मागण्यासाठी अर्जदार श्री इंगळे यांनी दिनांक 17 मार्च 2025 ला अधीक्षक कार्यालय यवतमाळला आपण दिनांक 25 मार्च 2025 या दिवशी अवधूतवाडी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे आपल्या तक्रारवजा निवेदन अर्जात नमूद केले आहे. इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट.